अनोळखी रात्र या कथेचा हा तिसरा भाग आहे। पहिले 2 भाग तुम्ही वाचले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। लिंकवर क्लिक करून वाचू शकता। चला तर मग कथेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाला सुरुवात करूया। मॅक गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या रूममध्ये आले। खूप रात्र झाली होती, पण डोक्यात फक्त त्याचाच विचार चालू होता। तो खरंच उद्या निघून जाईल का? माझ्या मनात त्याच्याविषयी काही आहे का? उद्या मी हे सर्व एकटी कसं करणार आहे? असा सर्व विचार करता करता माझा डोळा लागला। जेव्हा जाग आली तेव्हा 8 वाजले होते। मी घड्याळात पाहिले तर मला धक्काच बसला। बाहेर आले तर शेजारच्या ताईंनी आवाज दिला, नंदिनी उठलीस का? आता कशी आहे तुझी तब्येत? माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आमच्या घरचं सर्व काम त्या ताईच करत होत्या। ठीक आहे ताई, तुम्ही कधी आलात आणि मला उठवलं का नाही? किती उशीर झाला? मी म्हणाले। ताई मला म्हणाल्या, तुझ्या काकांनी तुला आराम करू दे असं बजावून सांगितले होते। जवळजवळ सर्वच काम झालं आहे, फक्त जेवण बनवायचं आहे। तू आराम कर, ताई मला म्हणाल्या। मी त्यांना म्हणाले, ताई मी आता ठीक आहे, जेवण मी बनवते, तुम्ही जा घरी, तुमचीही कामं असतील। ठीक आहे बोलून ताई आपल्या घरी निघून गेल्या। ताई निघून गेल्यावर मी जेवण तयार केले आणि काकांची वाट पाहू लागले। काका आल्यावर दोघांनी एकत्र जेवण केले आणि दुपारी थोडा आराम करून अंगणात बसले होते। तेवढ्यात आत्या आली। ती मला म्हणाली, नंदू तुला बरं वाटत असेल तर उद्या सकाळी नदीवर आंघोळीला येणार का? मी म्हणाले, आत्या एवढ्या सकाळीच नदीवर आंघोळ करून माझी तब्येत पुन्हा बिघडणार नाही का? त्यावर आत्या म्हणाली, अगं आपण आंघोळ नाही करायची, गावातील सर्व बायका नदीवर एक पूजा करणार आहेत आणि त्यानंतर त्या आंघोळ करणार। आपण बाजूच्या बागेत थोडं फिरूया, तुला आवडेल? बाग म्हटल्यावर मला मॅकची आठवण झाली। मी विचार केला, हीच संधी आहे सकाळी घराबाहेर पडायची। मी म्हणाले, ठीक आहे, पण काकांना विचारावे लागेल, त्यांनी नकार दिला तर? आत्याने सांगितले, तू काळजी नको करू, दादाला मी सांगते, मग तर झालं। संध्याकाळी काका घरी आल्यावर आत्याने त्यांची परमिशन घेतली आणि त्यांनी होकार दिला। मी खूप खुश होते, आता फक्त वाट बघत होते ते सकाळ होण्याची आणि मॅकला शेवटचं भेटण्याची। त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तरही मला मिळाले होते, त्याला तेही सांगायचं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावरची बेल वाजली आणि मला जाग आली। बाहेर सर्व गावातल्या बायका बोलवायला आल्या होत्या। आत्या आणि मी काकांना सांगून त्यांच्या सोबत निघालो। नदीवर पोहोचल्यावर सर्व बायका पूजेची तयारी करू लागल्या। मी आणि आत्या बागेत फिरायला गेलो। आत्या माझ्याशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होती, पण माझं लक्ष मात्र नंदीला शोधण्यात होते। आत्याच्या लक्षात आल्यावर तिने मला विचारले, नंदू तुझं लक्ष कुठं आहे? कोणाला शोधते आहेस? मी पटकन आत्याला म्हणाले, काही नाही ग, मी ऐकले होते की या बागेत एक बैल आहे, त्यालाच शोधत आहे। माझ्या लक्षातच आले नाही की मी सर्व आत्याला सांगत आहे। मी आत्याकडे बघितले तर आत्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता। काय, तो बैल इथे आहे? इथून लवकर चल, नाहीतर फुकटचे मरू, आत्या घाबरतच म्हणाली। मी आत्याकडे लक्ष न देता बागेतच थोडे पुढे जाऊन बघितले तर हलक्याशा काळोखात नंदीला शांत बसलेले बघितले। त्याला बघून वाटतच नव्हते की तो कोणाला नुकसान पोहोचवू शकतो। नंदीच्या आजूबाजूला थोडेसे धुके होते आणि त्याच्या बाजूला कोणीतरी बसले होते। मी थोडं जवळ जाऊन बघितले तर तो मॅक होता। मॅक नंदीच्या डोक्यावर हात फिरवत होता। मी जशी जवळ गेले, मला बघून मॅकचा चेहरा फुलला होता। मला माहित होतं की तू नक्की येशील, मॅक म्हणाला। मी हसतच नंदीच्या जवळ गेले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागले। मला त्याला बघून जराही भीती वाटत नव्हती, तो प्रेमाचा भुकेला होता। त्याच्या गळ्यातून मी ती घंटी काढली आणि त्या घंटीकडे एकटक बघतच राहिले। खूपच सुंदर होती ती घंटी। तेवढ्यात मॅकने मला विचारले, तुला उत्तर सापडले का? मी उभी राहून हो म्हणाले।
मग काय आहे तुझं उत्तर? त्याने उत्सुकतेने विचारले. मी डोळे बंद करून बोलण्याचे धाडस करत होते. मॅक, मी खूप विचार केला, पण मला कुठूनही यात प्रेम दिसले नाही. मला तुझ्यात एक चांगला मित्र दिसला, निस्वार्थी आणि साफ मनाचा मित्र. आजच्या युगात असे खूप कमी मुलगे असतात ज्यांचे मन साफ असते, जे मुलींची इज्जत करतात. मला खूप आनंद झाला असता जर तू माझा मित्र असतास, पण जीवन किती निर्दयी आहे. माझं हे उत्तर ऐकून मॅक थोडा उदास झाला होता. त्याचा उदास चेहरा बघून मी त्याला म्हणाले, जर मी खोटं बोलले असते तर ते चुकीचे झाले असते. तो तुझ्या प्रेमाचा आणि माझ्या मैत्रीचा अपमान झाला असता. मी खोटं बोलून कोणाचा विश्वास नाही तोडू शकत. मला माफ कर, पण माझ्या मनात तुझं एका मित्राचं स्थान आहे. हे ऐकून मॅक थोडासा हसला आणि म्हणाला, तुला माफी मागायची काहीच गरज नाही. तू जे केलंस ते चांगलंच होतं. प्रेम कोणावर जबरदस्तीने नाही करता येत. प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. आता तू मला लवकरच मुक्ती दे. असे म्हणून तो नदीच्या जवळ जाऊ लागला. मी सुद्धा ती घंटी घेऊन तिथे गेले. नंदिनी, घंटी पाण्यात विसर्जन कर, असे तो समोर उभा राहून मला सांगत होता. त्यावेळी माझ्या मनात येत होते की घंटी पाण्यात सोडल्यावर तो मला पुन्हा कधीच दिसणार नाही का. कुठे ना कुठे तरी मला खूप वाईटही वाटत होते की मी त्याच्यासोबत जे करत होते ठीक आहे का. मला काहीच समजत नव्हते. मी ती घंटी पाण्यात सोडली आणि समोर पाहिले तर मॅक कुठेच दिसत नव्हता. तो गेला होता. 2 वर्षानंतर आम्ही सर्व फॅमिली फिरायला गेलो होतो. तिथे पप्पांचा एक मित्र आपल्या फॅमिलीसोबत आला होता. त्यांचा मुलगा परदेशात असतो. तो सुट्टी घेऊन भारतात परत आला होता, म्हणून सर्व फॅमिली फिरायला आले होते. सर्वांच्या छान गप्पा चालू होत्या आणि मी मात्र एकटी खूप बोर होत होते. मी थोडे बाजूला जाऊन एका उंच टेकडीवर उभी होते, जिथून पूर्ण गाव दिसतो. तेवढ्यात अचानक मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी थपकी मारत म्हणाले, एक्सक्यूज मी. जशी मी मागे वळले, माझा तोल जाऊ लागला. मी पडणारच इतक्यात त्याने माझा हात पकडला आणि स्वतःकडे खेचले. तर त्याचाही तोल गेला आणि आम्ही दोघेही खाली पडलो. त्या उंच भागावरून दोघेही घसरत खाली आलो. आमचे दोघांचेही डोळे बंद होते. जेव्हा मला वाटले की मी आता सुरक्षित आहे, तेव्हा डोळे उघडले. समोर बघून पुन्हा हैराण झाले. माझ्या चेहऱ्यावर एक हसू आले आणि तोंडातून फक्त एकच शब्द निघाला, मॅक. माझा आवाज ऐकून त्या मुलानेही डोळे उघडले आणि म्हणाला, तुम्ही ठीक आहेत ना? सॉरी, माझ्यामुळे तुम्ही पडलात. मी तर तुम्हाला बोलवायला आलो होतो. तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? तो उठला आणि मला हात दिला. मॅक, तू जिवंत आहेस? मला भास तर होत नाही ना. खरंच तू आहेस? मला तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. नचिकेत पाटील, तो हात पुढे करत म्हणाला, तुम्ही मला कोणीतरी वेगळाच समजताय. ॲक्च्युली तुमचे पप्पा आणि माझे पप्पा दोघांच्या गप्पा चालू आहेत. मी तुम्हाला बघितले तर तुम्ही एकट्याच इकडे कसल्या तरी विचारात उभ्या होतात आणि सर्व तुम्हाला शोधत होते, म्हणून तुम्हाला बोलवायला आलो. आणि हे सर्व एक सांगू का तुम्हाला? प्लीज डू नॉट गेट मी रॉंग, बट यू आर क्यूट, तो म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर मी हसले आणि आम्ही आमच्या फॅमिलीकडे आलो. दोन्ही फॅमिलीच्या गप्पा चालू असताना माझं लक्ष त्याच्याकडे गेले, तर तो चोर नजरेने माझ्याकडेच बघत होता. पण काय माहीत, मला हे त्याचं चोरून बघणे आवडत होते आणि त्यामुळे मी हसत होते. जातेवेळी त्याने पुन्हा मागे फिरून माझ्याकडे बघितले. तेव्हा पप्पा त्याला म्हणाले, नचिकेत, तुझा नंबर तर देऊन जा. आता तू इथे राहत नाहीस तर फोनवर आपण बोलत जाऊ. पप्पांनी जसा खिशात हात टाकला त्यांना आठवले त्यांनी आपला फोन गाडीत ठेवला आहे. नंदू, तुझ्या फोनमध्ये नंबर घे. माझा फोन गाडीत आहे. मी पप्पांकडून या गोष्टीची जराही अपेक्षा केली नव्हती, पण त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना नाही म्हणू शकले नाही. नचिकेतने मला नंबर दिला
आणि म्हणाला, माझ्या फोनवर मिस्ड कॉल द्या, म्हणजे मीही तुमचा नंबर सेव्ह करतो. मी जसा मिस कॉल दिला तसं त्याने माझं नाव विचारले. मी म्हणाले, नंदिनी दास. त्याने नाईस नेम म्हणत नंबर सेव्ह केला. त्यानंतर आम्ही सर्व घरी आलो. मी मात्र अजूनही मॅक आणि नचिकेतचा विचार करत होते. हे जग किती विचित्र आहे. कधी नशीब कुठे घेऊन जाईल कोणालाच माहीत नाही. नेहमीप्रमाणे मी टेरेसवर फेऱ्या मारत होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर नचिकेत पाटील फ्लॅश होत होते. माहीत नाही, पण मला वाटतच होते की तो लवकरच फोन करेल. मी फोन उचलला आणि बोलले, हॅलो. तिकडून आवाज आला, मी नचिकेत बोलतोय. ओ हाय, पप्पाकडे काही काम होतं का? नंबर देऊ? मी मुद्दामच त्याला त्रास देण्यासाठी बोलले. तो संकोचून म्हणाला, नाही नाही, ते तर मला तुमच्याशीच बोलायचं होतं. बरं, काही खास कारण? मी विचारले. तो म्हणाला, फक्त कारणच समजले नाही. एका वर्षानंतर. नंदिनी उठ, गुड मॉर्निंग असं म्हणत त्याने माझ्या गालावर किस केला. मी झोपेतच होती. प्लीज थोडं अजून झोपू दे ना, फक्त 5 मिनिटे. ठीक आहे, फक्त 5 मिनिटे. 6व्या मिनिटाला तू बाथरूममध्ये असशील, त्याने धमकीच दिली. शेवटी मी उठली आणि त्याला म्हणाली, खूप बेकार आहेस तू मॅक, मी बोलणारच नाही तुझ्याशी. मी गाल फुगवत सांगितले. मॅक नाही, नचिकेत. नंदिनी, लग्नाला 1 वर्ष होत आले आहे, पण तू अजूनही माझं नाव चुकीचे घेतेस. फक्त चेहरा सेम आहे, मी तो नाही, नचिकेत म्हणाला. मी बेडरूमवरून उठली आणि नचिकेतच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, काय फरक पडतो, तू मॅक आहेस की नचिकेत? आता फक्त माझा आहेस. हो, आणि या जन्मी तरी मला तुझ्यासोबतच राहायचे आहे. चल आता उठ लवकर आणि फ्रेश होऊन लवकर बाहेर ये, नाश्ता थंड होतोय, नचिकेत म्हणाला. मी फ्रेश होऊन बाहेर आली तसे नचिकेतने मला विचारले, तुला खरंच तिकडे जायचं आहे आणि तू त्याला कुठे शोधणार आहे? तो मिळेल की नाही काय माहीत. मी म्हणाले, मला माहीत नाही का, पण मला वाटतं तो तिथेच माझी वाट बघत असेल, आणि नाहीच मिळाला तर आपण मंदिरात जाऊन दर्शन करून येऊ. ठीक आहे, मग आपण थोड्या वेळात निघू, असे म्हणून नचिकेत बाहेर गेला. 2 वर्षापूर्वी मी आणि नचिकेत भेटलो होतो. मला भेटून गेल्यानंतर नचिकेत खूप अस्वस्थ होता. त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त माझाच विचार चालू होता. त्यालाही समजत नव्हते की त्याच्यासोबत असं का होत आहे. त्याला काही करून माझ्यासोबत राहायचं होतं. शेवटी एक दिवस त्याने आपल्या फॅमिलीशी बोलणे केले आणि स्थळ घेऊन माझ्या घरी पोहोचला. मी खूप उदास होते, कारण हे सर्वच घाईघाईत होत होते. म्हणून मी नचिकेतला मॅकबद्दल सर्व सांगण्याचा निर्णय घेतला. सर्व काही सांगितल्यानंतरही नचिकेतला माझ्याशीच लग्न करायचे होते, कारण मी त्याला लग्ना अगोदर माझ्याबद्दल सर्व सांगितले होते. काही महिन्यातच आमचं लग्न झालं आणि आम्ही दोघे परदेशात शिफ्ट झालो. लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी होती. माझी इच्छा होती की ती गावी झाली पाहिजे, म्हणून नचिकेतने सुट्टी काढली आणि आम्ही गावी आलो. हो, खूपच सुंदर जागा आहे, काय माहीत, पण मला ही जागा थोडी ओळखीची वाटत आहे. किती शांतता आहे ना इथे, कारमधून बाहेर डोकावत नचिकेत म्हणाला. हो, खरंच खूप शांतता आहे इथे. बस पोहोचलो आपण, ये माझ्यासोबत. नचिकेत गाडीतून खाली उतरला आणि आम्ही दोघेही मंदिराच्या दिशेने गेलो. शिवमंदिर, चारही बाजूने डोंगर, दाट झाडी, खूपच शांत आणि सुंदर होते. गावातले 4-5 लोकच तिथे होते, पण तरीही सगळीकडे एक निर्मळ आणि पवित्र वातावरण होते. थोड्याच लांब एक क्रियाकर्माची विधी चालू होती. एका माणसाला विचारले तर त्याने सांगितले, शर्माच्या मुलाचे दुसरे श्राद्ध आहे, त्याच्या विधी चालू आहेत. बिचारा एका बैलाला वाचवायला गेला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. मी विचारले, काय नाव होतं त्याचे? तो माणूस थोडं आठवून म्हणाला, हा मॅक चौधरी. ते नाव ऐकून आम्ही दोघेही सुन्न राहिलो.
मला खात्री होती की तो सुद्धा इथेच कुठेतरी असणार. थोडं शोधल्यावर एका ठिकाणी तो मला दिसला. लांबूनच दिसत होते की तो खूप उदास आणि रडत होता. मी धावत त्याच्या जवळ गेले आणि त्याला आवाज दिला. नंदी. जसा त्याने माझा आवाज ऐकला तोही धावत माझ्याकडे आला. नंदी, किती शोधले मी तुला. मला माहीत आहे की तुला मॅकची खूप आठवण येते. आपण तरी काय करणार, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. माझं बोलणे ऐकून नंदीने मान हलवली. तेवढ्यात नंदीची नजर मागे उभ्या असलेल्या नचिकेतकडे गेली. नंदी थोडा वेळ नचिकेतकडे बघतच राहिला. नंतर तो त्याच्या जवळ गेला आणि पायाखाली बसला. नचिकेत सुद्धा नंदीलाच बघत होता. त्याला नंदीची जराही भीती वाटली नाही. नचिकेत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि नंदी त्याच्या शरीरावर डोके घासत होता. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला होता. मी नचिकेतला म्हणाले, कदाचित नंदी तुला मॅक समजत आहे. नचिकेत मला म्हणाला, आपण दरवर्षी नंदीला भेटायला येऊ शकतो का? प्लीज बोल नंदिनी. फक्त वर्षाचा नाही तर आपण जेव्हा पण भारतात येऊ तेव्हा नंदीला भेटायला नक्की येऊ. मला त्याचा स्पर्श खूप ओळखीचा वाटतो. आम्ही दोघांनीही नंदीसोबत थोडा वेळ घालवला आणि त्याला शर्माकडे घेऊन गेलो. शर्मा सुद्धा पहिले नचिकेतला मॅक समजत होते, पण त्यांना जाणीव झाली की त्यांचा मॅक आता या जगात नाही. आम्ही दोघांनी त्यांचा निरोप घेतला आणि निघालो. ठरलं तर मग जर मुलगा झाला तर त्याचं नाव आपण मॅक ठेवू. नचिकेत माझ्या पोटावर हात फिरवत म्हणाला. मी आई होणार होते आणि माझा 5वा महिना चालू होता. आणि मुलगी झाली तर काय नाव ठेवणार, मी विचारले. नचिकेत हसतच म्हणाला, हो. मी उत्सुकतेने त्याला विचारले, काय नाव ठेवणार? निया. वा, किती सुंदर नाव आहे. मला हे नाव खूप आवडले होते. मी नचिकेतच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाले, थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू मला एवढं प्रेम करण्यासाठी आणि ही अनमोल भेट देण्यासाठी. नचिकेत मग प्रेमाने म्हणाला, असं? मग माझं गिफ्ट आण. धन्यवाद.